चालीसगांव रोड पुलिस ने फर्जी शादी रचाकर दूल्हों से लाखों की ठगी करने वाले गिरोह का पर्दाफाश किया है। इस मामले में एक एजेंट और 3 महिलाओं को गिरफ्तार किया गया। धूले शहर के एक युवक से फर्जी शादी के नाम पर ठगी होने के बाद उसने चालीसगांव रोड पुलिस से शिकायत की। पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए सटीक जाल बिछाकर गिरोह को गिरफ्तार किया। पूछताछ में आरोपियों ने कबूल किया है कि वे इसी तरीके से कई युवकों को शिकार बना चुके हैं। पुलिस अब इस गैंग के अन्य साथियों की तलाश में जुटी है और ठगी के पिछले मामलों की भी जांच कर रही है। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार गुसर, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे। दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी तुषार खैरनार या नावाच्या इसमाने त्याच्यासोबत चुकीच्या पद्धतीचं लग्न लावलं आणि त्याला 1,30,000 रुपयाला गंडवलं म्हणून त्यांनी आमच्याकडे तक्रार दिली होती। त्यावरून आम्ही फिल्डिंग लावली होती। आमच्या पोलीस टीमने फिल्डिंग लावून यातील नागपूरचे 2 एजंट आहेत, सचिन मरगटे, नेहा नावाची 2 आहेत आणि यातली फिर्यादी याच्यासोबत लग्न करणारी कोमल आणि एक दुसरी अजून एक मुलगी आहे जी लग्नासाठी त्यांनी आणलेली आहे। असे 4 या प्रकरणात आम्ही काल अरेस्ट केलेलं आहे। याची थोडक्यात हकीकत अशी आहे की हे लोक ज्यांना लग्नासाठी मुली मिळत नाही अशा लोकांना हे शोधतात आणि त्यांच्याकडून ठराविक रकमेची मागणी करून त्या मुलीचं लग्न लावून देतात आणि तिथून ते पळ काढतात आणि ऑलरेडी या मुली लग्न झालेल्या असतात। यातील जी मुलगी आहे काजल नावाची, जिचं ऑलरेडी राजस्थान इथे लग्न झालेलं आहे, तिला एक मुलगाही आहे आणि फक्त पैशासाठी या लोकांनी हे लग्न लावलेलं आहे। हे जेव्हा मुलाला समजून आलं तर त्यांनी त्याची चौकशी केली। इंस्टाग्रामवर चौकशी केल्यानंतर त्या मुलीचं लग्न झालेलं, त्या मुलीला मुलगाही असल्याचं समजलं म्हणून त्याने ही तक्रार आमच्याकडे दिली होती। त्यात सापळा रचून त्या 4 आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि फिर्यादी सांगण्याबरोबरून BNS कलम 318(4), 319(2) याप्रमाणे आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे। सदर प्रकरणामध्ये आणि या लोकांनी कुठे कुठे अजून कोणाकोणाला अशा प्रकारचं लग्नाचं आमिष दाखवून फसवलेलं आहे, त्याचा आम्ही तपास करीत आहोत। सदर प्रकरण आमचे धुळे जिल्ह्याचे SP श्री धिवरे सर, ॲडिशनल SP श्री देवरे सर आणि आमचे DYSP शहरचे श्री उपाशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या टीमने ही कारवाई केलेली आहे। तपास चालू आहे।